की पोलीस हवालदार कांबळे साहेब यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी शालांना श्रीफळ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव पोलीस हवालदार बाप्पू कांबळे, बारामती तालुका पोलीस स्टेशन इथे मी कार्यरत आहे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखंच एका ठिकाणी बसलो होतो, चौथीमध्ये असताना, तिसरीमध्ये असताना. मी पण एकदा लहानपणी स्वप्न पाहिलं होतं आपण पोलीस व्हायचं म्हणून. तुम्ही तुमचा पाया मजबूत असेल, बिल्डिंग कितीही मोठी बिल्डिंग उभं राहू शकते, पण पाया जर कमजोर असेल तर बिल्डिंग एक वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये ते पडू शकते. मग तुमचा बेस आहे, हा पाया आहे, मग हा मजबूत करायचा. आताच एक उद्दिष्ट ठरवायचं आपल्या डोळ्यासमोर की मला हेच व्हायचं, मला एक अधिकारी व्हायचे, माझ्या हाताखाली 5-6 लोक राहिले पाहिजेत, मला गाडी भेटली पाहिजे. तुम्हाला वाटत नाही का? माझ्या शाळेमध्ये गावात आल्यानंतर बघा, तुम्हाला नाही बरोबर आहे त्याचं, तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला सल्यूट मारणं, गाडीत उतरणं हे कलेक्टरसाठी असते. मग उद्याचे कलेक्टर, उद्याचे IPS, उद्याचे PSI, उद्याचे पोलीस तुम्हीच आहेत. आता दुसरं करून आपण पाकिस्तानमध्ये घेऊन येणार आहे का पोरं? चला आमच्याकडे PSI कमी पडले, आमच्याकडे कलेक्टर कमी पडले. नाही, उद्याचे भावी PSI कलेक्टर तुम्हीच आहेत. पण आजपासून एक मनाची ठरवायचं की मी मोबाईल वापरणार नाही. समजते ना? आज मी मोबाईल वापरणार नाही. मी दिलेला अभ्यास पूर्णपणे 100% पूर्ण करेन. आणि सर बघा, जे विद्यार्थी शाळेमध्ये चांगले असतात सर त्यांची वाह करतात का नाही? मग आपण पण त्या पंक्तीत बसायचे की सरांनी मला पण म्हणलंय रोज माझा अभ्यास क्लिअर झाला पाहिजे. दिलेलं काम वेळेवर करायचं, सकाळी लवकर उठायचं, आपलं उरकायचं, शाळेमध्ये यायचं. आणि येत असताना, शाळेमध्ये येत असताना अनोळखी व्यक्ती असतात, काका असतात, तुम्ही छोटे छोटे बाळ आहेत अजून तरी चॉकलेट तर हे तुला अजिबात घ्यायचं नाही. आपले सर लोक, आपली आई, आपला भाऊ येताना, इष्टीमध्ये येताना किंवा इथं पण जाताना आपली नजर एकदम हिट व्हायची. जर कुठं वाईट घडत असेल तुमच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांना सांगू शकता. शाळेच्या परिसरामध्ये जर वाईट घडत असेल तुम्ही सरांना सांगू शकता, सर असे नसेल तर काहीतरी घडते म्हणून. सगळ्या मुलांना समजते ते तुम्हाला? ठीक आहे सर. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण, आम्हाला तर वाटतं एक लेक्चरर म्हणून तुम्ही जर काम केलं तर खूप छान होईल. अतिशय सुंदर अशा पद्धतीची माहिती आणि एकदम अनपेक्षित, म्हणजे अचानक बोलवून सुद्धा आपण अतिशय छान अशा पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या मुलांना केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. की एका मिनिटातच काय ओळख पण असेल आपली. म्हणजे ऐका, सकाळी आम्ही आठवण काढली होती, ती अगोदर कारण सांगते. शिवराज